पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कधीचा विस्तार त्यांच्या कृपादाने कधीचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका पांडुरंगा गुरु प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे गेल्या स्मरण होय सकळ विधेचे अधिकरण तेच वंदो श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोण्यात ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी जयांचे गेल्या स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेच वंदो श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोण्यात काय माझी वाणी म्हणेल संतांचे रंजवू चित्ताशी आपुल्या यम प्रवेश मम वाच मिमां प्रसुक्तां संजीवयत्य केल शक्तिधर स्वदानाम अन्यांशच चरण श्रवणत्व गादिन प्राणां नमो भगवते पुरुषाय तुभ्यं ओम नमो शिवादी कावड घेतली खांदी मिळाली संत मांदी त्यांचे चरणरज बंधुरे शिवनाम शीतळमुखी सेविबा कापडिया रे अभिसाच्या आशा गळगिळे मासा अभिसाच्या आशा गळगिळे मासा फुटोनिया घसा मरण बावे मरणाचे वेळी करी तळमळ आठवे कृपाळ ते वेळी प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला भंग वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे श्रीमंत संत ज्यांना मांडलं जातं वारकरी संप्रदायाचा कलश तो का झाला से वारकरी संप्रदायाच्या कलस्थानी असणारे जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा महाराज जीवानं विषयाचं सेवन केल्यानंतर जीवाची होणारी गती अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये महाराज प्रतिपादन करतायत। मग ही गती प्राप्त झाल्यानंतर जीवन जगत असताना त्या जीवाला असंख्य अशा मरणाच्या दुःखाला सामोरं जावं लागतं याचं वर्णन अभंगाच्या 2ऱ्या चरणामध्ये करतात। आणि त्याच जीवानं जर परमात्म्याचं चिंतन केलं आणि अंतकाळाला परमात्म्याचं नाव त्याच्या मुखामध्ये आलं तर त्याच्या सुखाला पारावार राहत नाही। अभंगाचा सरळ भावार्थ विठला सेवेला प्रारंभ करण्या अगोदर थोडासा परिहार किम निमित्ताने या ठिकाणी आपण एकत्र आलेलो आहोत। कैलासवासी गंगा भागीरथी
शबूबाई आबासाहेब लोंढे पाटील या मातेच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त असलेली ही कीर्तनरूपी सेवा आणि त्या कीर्तन सेवेनिमित्त आपण जमलेलं सर्व आपतिष्ट नातेवाईक पै पाहुणे सगळे सोयरे मित्र परिवार ग्रामस्थ या सर्वांच्या पवित्र उपस्थितीमध्ये या मातेचं प्रथम पुण्यस्मरण आपल्या सर्वांच्या साक्षीने या ठिकाणी संपन्न होतंय आणि हे पुण्यस्मरण करत असताना आज मानला जाणारा महाराज चैत्र महिन्यातला अतिशय पवित्र दिवस मानला जातो तो म्हणजे आमच्या भगवान श्री प्रभू रामचंद्रांचा या ठिकाणी असणारा महाराज जन्मदिवस प्रभू रामचंद्र अवताराला येण्याचा दिवस आणि त्याच दिवशी याच महाराज दुग्ध शर्करा योगामध्ये आमच्या असणाऱ्या पवित्र मातेचं पुण्यस्मरण या ठिकाणी घडत आहे परमात्मा अवताराला आलेला दिवस अतिशय पवित्र मानला जातो कारण का 12ही महिने मराठी महिन्यामध्ये सगळ्यात पहिला महिना तो चैत्र महिना मानला जातो या चैत्र महिन्यामध्ये पहिल्या दिवसाला प्रतिपदेला आमच्या नवीन वर्षाची सुरुवात होते चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजे पाडवा 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त या ठिकाणी पहिल्या दिवशी मानला जातो आणि त्याच असणाऱ्या चैत्र शुद्ध नवमीच्या दिवशी भगवान असणाऱ्या आमच्या परमात्म्याचा जन्माचा उत्सव काळ या ठिकाणी महाराष्ट्रभर नाही तर जगभरात या ठिकाणी संपन्न होतोय आणि त्याच असणाऱ्या पवित्र मुहूर्तावरती आमच्या या मातेचं पवित्र असणारं पुण्यस्मरण आपल्या सर्वांच्या साक्षीने या ठिकाणी संपन्न होतंय परिसरातील आलेले सर्व परमार्थातील जाणते बुजुर्ग मंडळी सर्वांच्या साक्षीनं महाराज वारकरी संप्रदायाची सेवा करणारे उपासक प्रवचनकार कीर्तनकार गायनाचार्य मृदंगाचार्य भजनी मंडळ ग्रामस्थ मंडळ सर्वांच्या साक्षीनं या कीर्तन सेवेला आपण या ठिकाणी प्रारंभ करतो आहोत परमेश्वर परमात्मा ज्याप्रमाणे मला बुद्धी दिली त्यामुळे अभंगावरती मी बोलण्याचा प्रयत्न करणार आहे विठ्ठल 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 पवित्र पावन पुण्यशील असणाऱ्या महाराज संत श्रेष्ठ साईबाबांच्या पदस्पर्शानं पावन झालेली ही भूमी त्याचबरोबर महाराज एक पवित्र स्थान मानलं जाणारं हे कोकमठाण मला बाबांनी आल्याला सांगितलं की अतिशय पवित्र भूमी या ठिकाणी मानली जाते जनार्दन स्वामींचा महाराज या ठिकाणी आश्रम आमचा याच ठिकाण आहे त्याच्यानंतर त्याच्या शेजारी सुद्धा एक मंदिर मला पाहायला मिळालं पवित्र असणारं महाराज या पवित्र असणाऱ्या तीर्थक्षेत्रामध्ये सुरुवातीलाच संत महात्म्याची संत महाजनांची त्याचबरोबर महाराज गंगा मातेच्या पवित्र तीरावरती असणारी ही पवित्र भूमी आणि या पवित्र भूमीमध्ये आपल्यासारखी माणसं या ठिकाणी जन्माला आली पवित्र कुळ आणि पवित्र देश पाहूनच संत महात्मे या ठिकाणी अवताराला येत असतात पवित्र ते कुळ पवित्र ते कुळ प्रमाण महाराजांना दिलं पवित्र ते कोळ पावन तो देश ते हरीचे दास जन्म घेती महाराज पवित्र आणि कुळ आणि पवित्र देश पाहून संत महात्मे या ठिकाणी अवताराला आले परमात्म्याचा अवतार ही पवित्र कुळामध्ये महाराज आणि पवित्र देशामध्ये होत असतो तशी माणसं जन्माला येतात जीवाला यावं लागतं संत महात्म्याला महाराज संत महात्मे स्वतःहून येतात आणि परमात्म्याला आणावं लागतं जीव हा कर्मानं मजबूर आहे जीवानं केलेलं कर्म भोगण्याकरता जीवाला या ठिकाणी जन्माला यावंच लागतं नाही म्हणून भागत नाही महाराजांचं प्रमाणे महाराज केले कर्म झाले त्याची भोगा आले उपदले मेले ऐसे गीती उपदले मेले ऐसे उपदले मेले ऐसे गीती उपदले मेले ऐसे गीती केले कर्म झाले त्याची भोगा आले
कर्म झाले तेचे भोगा आले उपजले मेले ऐसे किती किती मेले आजा मेला पणजा मेला बाप मसना गेला देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला आजोबा गेले पंजोबा गेले नातू पंतूही त्याच मार्गाने जाणार आहेत महाराज जो जन्माला आला त्याला एक ना एक दिवस हा मृत्यू लोक सोडावा लागणार आहे जो जन्माला आला तो एक ना एक दिवस नाही होणार तुका म्हणे त्याचे कळले आम्हावर तुका म्हणे त्याचे कळले आम्हावर तुका म्हणे त्याचे कळले जे जे कर्म धर्म नाशिवंत 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 कर्म धर्म मृत्यू लोकामध्ये जी गोष्ट उत्पन्न झाली ती एक ना एक दिवस नाहीशी होणार आहे महाराज मी बोलत नाही माऊलींचं प्रमाण देतो उपजे ते नासे नासले पुनरपी दिसे हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा जो उत्पन्न झाला तो नाहीसा होणार आहे जो नाहीसा झाला तो पुन्हा उत्पन्न होणार आहे हा सृष्टीचा नियम आहे महाराज म्हणून या मृत्यू लोकामध्ये जीव जन्माला आला आलेल्या जीवाला एक ना एक दिवस हा मृत्यू लोक सोडून जावं लागणार आहे महाराज इथं कोणी राहण्याकरता आलेलं नाही पाहुणे म्हणून आपण या ठिकाणी आलो पाहुण्यासारखं यायचं पाहुण्यासारखं राहायचं आणि पाहुण्यासारखं निघून जायचं हा मृत्यू लोक आहे एक दिन आना है एक दिन जाना है और 2 दिन का जमाना है मला सांगा तुमच्या घरी पाहुणे आले पाहुणे तुमच्या घरी जर पाहुणे आले तर पाहुण्या माणसानं किती दिवस राहावं तुम्ही नाराज आहे का माझ्यावर तुमच्या घरी जर पाहुणे आले घरी आलेल्या पाहुण्यानं तुमच्या घरी किती दिवस राहावं 2 दिवसाच्या वर पाहुण्या माणसानं राहू आमचे गुरुजी सांगायचे महाराज विनोदाने बोलायचे आमचे गुरुजी म्हणायचे पाहुण्या माणसानं किती दिवस राहावं घरातली भांडी वाजायच्यात पाहुण्यानं बाहेर निघावं घरातली भांडी वाजून जातात कबशा फुटून जातात तरी पाहुणा बाहेर निघत नसेल त्याला बावळट पाहुणा म्हणावा पाहुण्या माणसानं 2 दिवसाच्या वर राहू नये याच्या पुढे बोलेल पाहुणा जर जास्त लाडका असला जास्त जवळचा असला किती दिवस राहतो बाबा 4 दिवस राहतो याच्या पुढे बोलतो जास्तच पाहुणा हलकट असला किती दिवस राहतो आपल्याला पाहुण्याला म्हणावं लागतं तुम्हाला गावाकडनं फोन आलाय तुम्हाला घरी बोलवलंय पाहुणा म्हणतो माझं काही नडलेलं नाही गावाकडं इथं बरं आहे कोकम ठाणला चांगला आहे वातावरण सुंदर आहे पाहुण्या माणसानं 2 दिवसाच्या वर राहू नये महाराज वस्ती कर वस्ती आला प्राप्तकारी उठून गेला ऐसे असावे संसारी हो वस्ती करा वस्ती आला प्राप्तकारी उठून गेला कैसे असावे वस्ती कर वस्ती आला प्रातकाळी निघून गेला पाहुण्या माणसानं 2 दिवसाच्या वर राहू नये जीव सुद्धा या मृत्यू लोकात पाहुणा म्हणूनच आला महाराज हे मी बोलत नाही विश्वमौली ज्ञानोबरांना सांगितलं यमाचा पाहुणा प्राणी होय यमाचा पाहुणा
मठामध्ये महाराज प्रमाण आहे, यमाचा पाहुणा प्राणी होय. हा यमाचा पाहुणा आहे. कोणे दिवशी यम येती चालून, कोणे दिवशी प्राण जाती घेऊन, कोणे दिवशी स्मशानी जाऊन एकटे राहावे. आमचे सावता महाराज सांगतात समयासी सादर व्हावे. देव ठेविल तैसेची राहावे. महाराज इथं आल्यानंतर कोणालाही राहता येत नाही. जीव हा कर्मानं मजबूर आहे. केलेलं कर्म जीवाला भोगण्याकरता जीवाला पुन्हा पुन्हा यावं लागतं. हे कर्म त्याच्या वाटेचं चुकलेलं नाही. कर्मशास्त्राचा सिद्धांत आहे महाराज, ना भुक्तंशी येते कर्म कल्पकोटी शतेरपी कोट्यावधी कल्प जाऊ द्या. ज्या कर्माचा भोग झाला नाही ते कर्म तसं नष्ट होत नाही. अवश्यमेव भुक्तव्यम. शुभाशुभम कृतम कर्म, शुभम कर्म असो किंवा अशुभ कर्म असो ते आम्हाला भोगावं लागणार आहे. आणि ते भोगण्याकरता ज्ञानोबारायांची भाषा किती गोड आहे हो महाराज. अगा कर्मी जे उरावे तैतिही सुख दुःखी फळावे, तया दे भोगावया यावे देहाये का. केलेलं कर्म जीवाला भोगण्याकरता पुन्हा पुन्हा या मृत्यू लोकामध्ये जन्माला यावं लागतं. महाराज जीव हा कर्मामध्ये बांधला गेला. पहिला वर्ग आहे, जीवाला यावं लागतं. संत महात्मे स्वतःहून येतात महाराज. कशा करता संत आले. आम्ही वैकुंठ वासी, आलो याची कारणी, आलो याची कारणासी. बोलिले जे ऋषी, बोलिले जे ऋषी, बोलिले जे ऋषी, बोलिले जे ऋषी. साच भावे वरताया, साच भावे वर्ताया, साच भावे वर्ताया. जगद्गुरु तुकोबराया संत महात्म्यानं स्पष्ट शब्दात सांगितलं आम्ही वैकुंठवासी. आता बसलेल्या मंडळीने मला उत्तर द्या, वैकुंठवासी हे लेबल कधी लागतं. वैकुंठवासी हे लेबल कधी लागतं. आता बाहेर तुम्ही कार्यक्रमाचा मोठा फ्लेक्स बनवलेला आहे, मोठी पत्रिका तुम्ही तयार करून बाहेर लावलेली आहे. तिथं असं लिहिलेलं आहे, प्रथम पुण्यस्मरण कैलासवासी गंगा भागीरथी छबूबाई आबासाहेब लोंढे पाटील यांचं या ठिकाणी प्रथम पुण्यस्मरण. खाली कीर्तन सेवा दिलेली आहे. या कीर्तन सेवेमध्ये तुम्ही असं लिहिलेलं आहे, आजची कीर्तन रूपी सेवा हरिभक्त परायण मयूर महाराज कोंडे शिवापूर पुणे यांची होणार आहे. इथं तुम्ही असं का लिहिलं नाही, आजची कीर्तन रूपी सेवा वैकुंठवासी मयूर महाराज कोंडे यांची होणार आहे. वैकुंठवासी हे लेबल कधी लागतं. वैकुंठवासी हे लेबल जिवंत असताना लागतं का गेल्यानंतर. गेल्यानंतर लागतं. मग वैकुंठवासी हे लेबल लागण्याकरता आम्हाला काय करावं लागतं. मरावं लागतं ना. मेल्याशिवाय वैकुंठवासी हे लेबल लागत नाही. तुकोबाराय म्हणतात आमचा इहलोकातला प्रवास संपलेला आहे महाराज. आम्हाला येण्याचं काही कारण शिल्लक राहिलेलं नाही. कामनाही झालो पाहिर रिकामा, आता सरली रधार झाला सफल व्यापार. कोणताही प्रकारचं काम आमचं राहिलेलं नाही. अपेक्षा नाही, वासना नाही, तृष्णा नाही. आमच्या अंतकरणातलं सगळं थांबलेली आहे.
महाराज आम्हाला काहीच करण्याची आता गरज राहिलेली नाही. आता निश्चिंतीने पावलो विसावा कुंडलिया धावा दृष्टीची कुंडलिया धावा दृष्टीची कुंडलिया धावा दृष्टीची कुंडलिया धावा दृष्टीची आता तुम्ही पहा आता निश्चिंतीने पावलो विसावा कोणत्याही प्रकारची धावाधाव आमच्या जीवनामध्ये राहिलेली नाही महाराज. आता निश्चिंतीने पावलो विसावा आम्ही आमच्या विसाव्याला प्राप्त झालो. आम्हाला कुठेही आता पळापळ करण्याची गरज राहिलेली नाही. विसावा शब्द महाराज आम्ही घेतो. मला सांगा तुमच्याकडे पद्धत आहे की नाही मला माहित नाही तुमच्या जिल्ह्याला, पण आमच्या पुणे जिल्ह्यामध्ये एखादा माणूस गेल्यानंतर त्याला चौगाच्या खांद्यावर घेतलं जातं. चौगाच्या खांद्यावर घेऊन त्याला गावाच्या बाहेर काढलं जातं. गावाच्या बाहेर आल्यानंतर एखाद्या विशिष्ट ठिकाणं त्या प्रेताला खाली ठेवलं जातं. उभ्या महाराष्ट्रामध्ये त्याला एकच शब्द आहे, कोणता? विसावा. तुमच्याकडे बोलतात महाराज विसावा हा शब्द आम्ही तिथं वापरला जातो. हा विसावा नाही. एका कविकारानं वर्णन करत असताना सांगितलं महाराज, आयुष्यभर संसाराकरता प्रपंचाकरता धडपडणाऱ्या त्या आई बापाला कधीच नसतो विसावा. आयुष्यभर प्रपंचाकरता धडपडणाऱ्या त्या आई बापाला कधीच नसतो विसावा. पण मरणाऱ्याच्या नावाखाली खांदेकरी 2 मिनिटं बसावा म्हणून असतो. हा विसावा नाही महाराज. काही कालापुरती आम्हाला विश्रांती मिळते, हिला सांकुशा विश्रांती म्हणतात. आणि कायमस्वरूपीची विश्रांती आम्हाला जी मिळते ना त्याला निरंकुशा विश्रांती म्हणतात. आणि ही निरंकुशा विश्रांती आम्हाला संतांच्या सहवासामध्ये प्राप्त होते. म्हणून महाराज सांगतात आमच्या जीवनातली धावाधाव संपून गेली. आम्ही वैकुंठवासी आहे, आम्हाला येण्याचं प्रयोजन नाही. तरी सुद्धा या मृत्यू लोकामध्ये आम्ही आलो कशा करता? येथे उपकारासाठी आले घर जा वैकुंठी, उजळावया आलो वाटा, खरा खोटा निवाडा बुडते हे जन, न देखवी डोळा येतो कळवळा म्हणून या. महाराज अनेक कारणाने आम्ही आलो, शोधून या आले संत, हिताहित जगाचे, हित समाजाला पटवून देण्याकरता आम्ही आलो. संत महात्मे स्वतःहून आले आणि परमात्म्याला आणावं लागलं. महाराज ज्या वेळेस जगतामध्ये विषम प्रति निर्माण होते, धर्माचा रास होतो, अधर्म वाढला जातो, तो भार पृथ्वी मातेला सहन होत नाही. पृथ्वी माता ब्रह्मदेवाकडे जाते आणि त्या भगवान परमात्म्याला सांगते की महाराज बुडविला धर्म, अधर्म झाला फार, सोसाविना भार मज आता. त्यावेळेस भगवान परमात्मा अवताराला येत असतो. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारतम, कशा करता? परित्राणाय साधूनाम. महाराज परमात्मा अवताराला येतो. ज्ञानोबरायत बोलतात ना, ऐसी आया काजा लागी अवतरे मी युगे युगी. एका युगात नाही तर अनेक अवतारामध्ये परमात्मा अवताराला येतो. अवताराला येण्याचे 3 प्रकार आहेत महाराज. परमात्मा आणावं लागतं, संत महात्मे स्वतःहून आले आणि जीवाला यावं लागतं. हा जीव या मृत्यू लोकामध्ये आल्याच्या नंतर महाराज या जीवनामध्ये आल्यानंतर मानवी जीवनाची ती कर्तव्यता जीवानं जाणली पाहिजेत. मनुष्य जन्माला आला ना, आल्याच्या नंतर मी काय केलं पाहिजे महाराज हे माणसानं ठरवलं पाहिजे. आहे मी कोण करावा विचार म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. मी कोण आहे, मी कशा करता आलो, मला जायचं कुठं, या जीवनाचं साध्य तरी काय, याचा विचार माणसानं केला पाहिजे. सारासार विचार करा उठा उठी, नामधरा कंठी विठोबाचे, तयाच्या चिंतने निरसेल संकट, तराल दुर्गट भवसिंधू. या भवसागरातून तरणारं नाम आम्ही घेतलं पाहिजे. परमात्म्याचं स्वरूप आम्ही जाणलं पाहिजे. आत्मस्वरूपाला प्राप्त होण्याकरता आम्ही प्रयत्न केला पाहिजे. पण मानवी जीवनामध्ये आल्यानंतर माणसं खरं सुख सोडून नको त्या विषयाच्या मागं लागतात
आणि या विषयामध्ये माणसं मरून जातात. विषयाच्या सेवनानं आतापर्यंत कोणी तृप्तीचा ढेकर दिलेला नाही. अनेक विषयाचं सेवन करत माणसं जातात आणि महाराज शेवटी मरणापर्यंत येतात, पण माणसाला त्या विषयानं तृप्ती मिळत नाही. अनेकाची उदाहरणं आपल्या डोळ्यासमोर आहेत महाराज. मग या विषयाचं सेवन करत असताना, मानवी जीवन जगत असताना मी काय केलं पाहिजे हे आपल्या हातात आहे. मनुष्य कर्मप्रधान आहे. काय करायचं आणि काही नाही करायचं हे तुमच्या माझ्या हातात आहे. चांगलं करणं वाईट करणं ही जीवाच्या हातामध्ये आहे. म्हणून माणसानं ठरवलं पाहिजे, मी करतो ते शास्त्राला मान्य आहे का, मी जे करतो ते नीतीला मान्य आहे का, मी जे करतो ते कायद्याला मान्य आहे का, मी करतो ते समाज वचनाला मान्य आहे का, मी करतो ते संत वचनाला मान्य आहे का, आई वडिलाच्या वचनाला मान्य आहे का, देव वचनाला मान्य आहे का, याचा विचार करूनच माणसानं करायचं. याची भिंत पाडून करायचं नाही. याची भिंत पाडून केलं की तुम्हाला मला भोग दिल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठला महाराज सांगतात, जर त्याची भिंत पाडून केलं, खंती ते न करा, होणे गाढव कुदरा, पुन्हा 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 ते भोग देण्याकरता येतं. मग हे भोगण्याकरता महाराज किती वेळा आम्ही जन्माला आलो आम्हाला माहित नाही. किती जन्म भोगाचे आहेत ते आम्हाला कळाले नाही. किती जन्म रोगाचे आहेत आम्ही फक्त भोगत 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 इथपर्यंत आलो महाराज. दुरोने आलो मेघा, दुःख झाले दारुण, दुरोने आलो मेघा, यावया येथवरी होते हेची कारण, यावया येथवरी. अनेक जन्म भोगत 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 आम्ही आलो महाराज. मनुष्य जन्म मिळणं ही दुर्लभतेची बाब आहे. आणि या मनुष्य देहामध्ये आल्यानंतर माणसानं ठरवलं पाहिजे या मनुष्य देहाची सार्थकता कशात आहे महाराज. आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे, सच्चिदानंद पदवी घेणे, सच्चिदानंद पदवी घेणे. आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे, सच्चिदानंद पदवी घेणे, सच्चिदानंद पदवी घेणे. आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे, आनंद घन भगवान परमात्म्याच्या स्वरूपाला प्राप्त होणं ही इति जीवनाची कर्तव्यता आहेत. ज्ञानोबाला सांगतात, जौवरी अर्जुना तो बोधू भेटेना, मनात वची या साधना भजावी लागे. हे नरदेह रूपी मिळालेलं साधन आहे. या देहावरती आमची सत्ता नाही. हा देह माझा नाही महाराज, फक्त आम्ही त्याच्या उपाध्या लावून घेतल्या. हा देह आपला नाही. देह हे काळाचे, धन कुबेराचे, तेथे मनुष्याचे काय आहे. हा देह वेश वेशनो हे माझा सहज फिरतालो, वेश वेशनो हे माझा सहज फिरतालो. करू सत्ता कोणावरी कोण स्थिर राहिलो, करू सत्ता कोणावरी कोण स्थिर राहिलो. पाय डोळे म्हणता माझे कैसा मोकळीलो, पाय डोळा म्हणता माझे परदेशी नाही कोणी अंध पांगुळ झालो, परदेशी नाही कोणे अंध पांगुळ झालो. परदेशी नाही कोणी अंध पांगुळ झालो, परदेशी नाही कोणी अंध पांगुळ झालो. हे आता माझी करी चिंता
महाराजांना प्रमाण दिलं पहा. देश वेश नवे माझा सहज फिरत आलो, देश वेश नवे माझा करू सत्ता कवनावरी, ओठे स्थिर राहिलो करू सत्ता कवनावरी. महाराज अनेक जन्म आम्ही भोगत आलो, पण या जीवनाची साध्यता आम्हाला कळाली नाही. महाराज या जीवनामध्ये मी म्हणतो जन्माला आलो ना, जन्माला आल्यानंतर आमचा सुरुवातीचा काळ महत्वाचा नाही, आयुष्याचा मधला काळ महत्वाचा नाही, सगळ्यात महत्वाचा काय असेल तर तो तुमचा माझा शेवट आहे. आणि तो शेवट गोड होण्यासाठी तुम्ही मी आयुष्यामध्ये प्रयत्न केला पाहिजे. म्हणून तर तुकोबाराय म्हणतात ना, आवश्यक तो शेवट, आवश्यक तो शेवट, एरवाओगे खटपट, एरवाओगे खटपट, ए चालो जाणे वाट ऐसा विरळा एखादा, जीवनामध्ये सगळ्यात महत्वाचा काय असेल तो तुमचा माझा शेवट आहे. म्हणून तर तुकोबाराय सांगतात ना, आवश्यक तो शेवट, एर वाऊगे घटपट, चालो जाणे वाट ऐसा विरळा एखादा. आयुष्यामध्ये सगळ्यात महत्वाचा काय असेल तो तुमचा माझा शेवट आहे. म्हणून महाराज शेवट गोड होण्यासाठी माणसानं प्रयत्न केला पाहिजे. सगळ्यात महत्वाचा आयुष्याचा काय असेल तर तो शेवट आहे. आणि महाराज हा शेवट गोड होण्यासाठी तर प्रयत्न केला पाहिजे माणसानं. इथं बसलेल्या सगळ्या मंडळीला वाटतंय की नाही आपला शेवट गोड झाला पाहिजे, वाटतं की नाही? बसणाऱ्या ऐकणाऱ्या मंडळीला वाटतं माझा शेवट गोड झाला पाहिजे. अहो तुम्हालाच वाटतं काय? मला सुद्धा वाटतं माझा शेवट गोड झाला, पण सगळ्याचा शेवट गोड होतो का? सगळ्याचाच शेवट गोड होत नाही महाराज. शेवट गोड होतो कशानं? तुकोबाराय त्याला प्रमाण देतात. शेवट तो होतो तुझी याने गोड म्हणून चाड धरीत सो. ज्यांनी ज्यांनी देवाला धरून केलं महाराज, आयुष्याचा शेवट गोड झाल्याच्या बातमी आपल्या डोळ्यासमोर आहे. ज्यांनी ज्यांनी देवाला धरून केलं आयुष्याचा शेवट गोड झाला. एका बाईनं आयुष्यभर वेश्या व्यवसाय केला, एका बाईनं आयुष्यभर वेश्या व्यवसाय केला. म्हातारपणाला कोणी जवळ राहिलं नाही, अंथरुणावरती पडली. घरामध्ये एका पिंजऱ्यामध्ये पोपट पाळलेला आहे. घरामध्ये तो पोपट आणि ती बाई दोघच घरात आहेत. शेवटच्या क्षणाला यमराज नेण्याकरता दारात आले. यमराजाची स्वारी नेण्याकरता आली, कुणी जवळ नाही महाराज. त्या पोपटाकडे पाहिलं आणि त्या पोपटाला हाका मारायला लागली. तिला राघू म्हणायचं होतं, राघू. पण शेवटच्या क्षणाला यमराज नेण्याकरता आले, तिची जीभ वळली नाही. राघू म्हणण्याऐवजी तिच्या मुखातनं राघव एवढे शब्द बाहेर पडले आणि प्राणज्योत मालवली. या एका शब्दाकरता जगाच्या मालकानं तिला वैकुंठात जागा दिली. एका कवळासाठी गणिका बैसविली वैकुंठी, प्रतिव्रता ते व्रता गुंतविले. वेश्या गणिका ती सत्य लोकाने, कळी स्वकुळाला यादव वृंदा ही गोष्ट बरी नाही केली. जनाबाई भगवान परमात्म्याला शिव्या देत असताना आमच्या जनाबाई महाराजांना लिहून ठेवलं. महाराज पुण्यवंत पाताळ लोकी नेला, दरिद्री तो भाग्यवंत गेला. याच्यामध्ये तिने लिहून ठेवलं, प्रतिव्रता ते व्रता गुंतविले, वेश्या गणिका ती सत्य लोकानेली. त्या गणिका असणाऱ्या वेश्येला भगवान परमात्म्यानं वैकुंठात जागा दिली. का?
शेवटच्या क्षणाला परमात्म्याचं नाम मुखात आल्याचा फायदा आहे. अजा मेळ्यासारखा पापी होऊन गेला महाराज. अजा मेळ्यानं असं पर्वतप्राय पाप केलं. इतका दुराचारी होता महाराज. घरातच त्यानं वेश्या आणून ठेवल्या होत्या. इतका दुराचारी असणारा अजामेळ. त्याला 3 मुलं होती आणि सगळ्यात धाकट्या मुलाचं नाव नारायण होतं. आणि काय असतं, शेंडे फळावर माणसाचा जरा जास्त जीव असतो. घरात सगळ्यात धाकटा मुलगा, त्याचं नाव नारायण. फक्त अजामेळ म्हणायचा, नारायण कुठं गेला, नारायण आला का, नारायण जेवला का, नारायण झोपला का, नारायण काय करतो. आणि शेवटच्या क्षणाला नारायण नारायण म्हणून महाराज अजामेळानं आपले प्राण सोडले. आणि त्या एका शब्दाकरता जगाच्या मालकानं तिला नेण्याकरता विमान पाठवलं. त्यासाठी विमान पाठविले, त्यासाठी विमान पाठविले, त्यासाठी विमान पाठविले. पुत्राची आलोभे म्हणे नारायण, पुत्राची आलोभे म्हणे नारायण, पुत्राची आलोभे म्हणे नारायण. पुत्राची आलोभे म्हणे नारायण. त्यासाठी विमान पाठविले, त्यासाठी विमान पाठविले, त्यासाठी विमान पाठविले. महाराज फक्त पुत्राच्या शोकानं नारायण नारायण नामाचा जप झाला. शेवटच्या क्षणाला जगाच्या मालकानं त्याला नेण्याकरता विमान पाठवलं. हे संताचे प्रमाण आहे. म्हणून तर तुकोबाराय सांगतात, तुमच्या आयुष्याचा सगळ्यात महत्वाचा काय असेल तो तुमचा माझा शेवट आहे. आणि हे शेवट गोड होण्यासाठी आम्ही सुरुवातीपासूनच तास धरलं महाराज. यासाठी केला होता अट्टहास, यासाठी केला होता अट्टहास, यासाठी केला होता अट्टहास, यासाठी केला होता अट्टहास. शेवटाचा दिस गोड व्हावा, शेवटाचा दिस गोड व्हावा. शेवटचा दिस गोड व्हावा, शेवटचा दिस गोड व्हावा. तुकाराम महाराज सांगतात, बाबा याच्यासाठी आम्ही अट्टहास केला. कशासाठी? याच्यासाठी केला होता अट्टहास. कशासाठी? शेवटचा दिवस गोड व्हावा. तो शेवट आमचा कधी आम्हाला माहित नाही महाराज, पण तो शेवट गोड होण्यासाठी आम्ही भूतकाळामध्ये अट्टहास केला. का तर आम्हाला भविष्याची काळजी आहे. शेवटचा दिवस गोड व्हावा. आणि तो गोड होण्यासाठी आम्ही जो अट्टहास केला त्याचं वर्तमान मी सांगायला तयार झालो. आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटल्या धावा तृष्णेच्या. आता हा शब्द वर्तमान कालाचं दर्शन करून देतो. वर्तमानात आम्ही सांगायला लागलो, अरे भूतकाळातील अट्टहास आम्हाला भविष्याची चिंता आहे. आणि तो सांगण्याकरताच आम्ही या ठिकाणी आलो. आयुष्यामध्ये सगळ्यात महत्वाचा काय असेल तर तो शेवट आहे. मग देवाला धरून केलं ना, आयुष्याचा शेवट गोड झाल्याशिवाय राहणार नाही. अनेक उदाहरणं आपल्या डोळ्यासमोर आहे महाराज. मला सांगा, चोऱ्या करणं चांगलं का वाईट हो? चोऱ्या करणं चांगलं का वाईट? बोला बोला, मी तुमच्यावर केस नाही करणार. चोऱ्या करणं चांगलं का वाईट बाबा? हा, वाईट आहे. मग चोऱ्या करणं जर वाईट आहे तर मला सांगा, गोपाळानं काय केलं हो? गोपाळानं इतक्या चोऱ्या केल्या, गोपाळांच्या चोऱ्या शिरसावंद्य झाल्या. महाराष्ट्रातला कुठलाही कीर्तनकारांना त्या गोपाळांच्या चोऱ्या सांगितल्याशिवाय नाम सप्ताहाची सांगता होत. गोपाळांनी चोऱ्याच केल्या महाराज, पण देवाला धरून केला, त्याच्यामुळे चोऱ्या सुद्धा घोड झाल्या. बरं, आता आणखी सोपं करतो, जास्त टेन्शन घेऊ नका. मीही तुमच्याकरता लांब आलोय. मला सांगा, चोऱ्या चांगल्या का मारामाऱ्या चांगल्या? कसं? चोऱ्या चांगल्या का मारामाऱ्या चांगल्या? तुम्ही नुसते माझ्याकडे बघू नका रे, उत्तर द्या. चोऱ्या चांगल्या का मारामाऱ्या चांगल्या? आ, काय चांगलंय? दोन्ही चांगलं नाही. चोऱ्याही चांगल्या नाहीत आणि मारामाऱ्या चांगल्या नाहीत. मग मला सांगा, मारामाऱ्या जर चांगल्या नाहीत तर पांडवानं काय केलं हो?
पांडवांना काय केल्या? मारामाऱ्याच केल्या महाराज. इतक्या मारामाऱ्या केल्या, इतक्या मारामाऱ्या केल्या. पांडवाच्या मारामारीचा ग्रंथच तयार झाला. महाभारतामध्ये काय मारामाऱ्याच आहेत, पांडव प्रतापामध्ये काय मारामाऱ्याच आहेत. त्याच्यावरती फुलं ठेवून आम्हाला त्याच्या पाया पडावं लागतं. पांडवांना मारामाऱ्याच केल्या पण देवाला धरून केल्या. त्याच्यामुळं पांडवाच्या मारामाऱ्या सुद्धा गोड झाल्या. मी तर म्हणतो महाराज, तुम्ही बिंदास चुकीची कामं करा, बिंदासपणे तुम्ही चुकीची कामं करा, मी तुमच्या पाठीशी आहे. बिंदास तुम्ही चुकीची कामं करा पण देवाला धरून करा. गोड झाल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठला 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 विठ्ठला. कोणतीही कामं करा महाराज. पांडवानं सगळी चुकीचीच कामं केलीत. मला सांगा, हिंदू धर्मामध्ये लग्नाच्या अगोदर मुलं योग्य का लग्नानंतर मुलं योग्य हो? आता तुमच्या कोपरगाव तालुक्यात कसं आहे मला माहित नाही. लग्नाच्या अगोदर मुलं योग्य का लग्नानंतर मुलं होणं योग्य हो? कसं? लग्नानंतर मुलं योग्य आहे. मग मला सांगा, लग्नानंतर जर मुलं योग्य आहेत तर पांडवाच्या कुळात लग्नाआधी मुलगा झाला की नाही? लोकलज्जा म्हणून त्याला पाण्यात वाहू घातला तरी सुद्धा द्वारकेचा राणा. हा कसला धंदा आहे बरं? हेही जाऊ द्या. एका स्त्रीनं एका पुरुषाबरोबर लग्न करणं योग्य का 5 पुरुषाबरोबर लग्न करणं योग्य? एका स्त्रीनं एका पुरुषाबरोबर लग्न करणं योग्य आहे, पण पांडवाच्या कुळात एका स्त्रीनं 5 पुरुषाबरोबर लग्न केलं की नाही? या एका गोष्टीमुळे पांडवाच्या कुळाला दोष लागला महाराज. कागाची आविष्टे जन्म पिंपळासी, पांडव कुळाशी पाहता दोष. या एका गोष्टीमुळे पांडवाच्या कुळाला दोष लागला तरी सुद्धा द्वारकेचा राणा. चला पुढं. मित्राबरोबर राहायचं, मित्राबरोबर खायचं, मित्राबरोबर फिरायचं, मित्राबरोबर वागायचं आणि मित्राचीच बहीण पळवून न्यायची. हा धंदा कसला आहे? हे मी बोलत नाही, ज्ञानोबारांना लिहून ठेवलं ना महाराज. तुवा संन्याशिओणी झणी चोरोणी नेली माझी बहिणी. महाराज देवाच्या बरोबर राहिलं, देवाचीच बहीण पळवून नेली तरी सुद्धा हे बावळाड द्वारकेचा राणा. पांडवानं कामं चुकीचीच केलेत महाराज. मी पांडवाच्या विरोधातला नाही आणि पांडवाच्या कुरापती सांगायला मी इथं आलेलो नाही. मला सांगायचं काय, पांडवानं कामं चुकीचीच केली तरी जगाचा मालक पांडवाचा सहकारी झाला का? तर पांडव शेवटच्या क्षणापर्यंत देवाचं नामस्मरण करत होते म्हणून जगाचा मालक त्यांचा सहकारी झाला. हे मी बोलत नाही, तुकोबारायचं प्रमाण आहे. पाहते पांडव परत्या देवाची आठवी, परत्या देवाची आठवी, परत्या देवाची आठवी, परत्या देवाची आठवी. पाहते अखंड वनवास, पाहते मी बोलत नाही, तुकोबाराय सांगतात महाराज. पाहते पांडव अखंड वनवासी परित्या देवासी आठविधी. शेवटच्या क्षणापर्यंत पांडवानं जगाच्या मालकाचं नामचिंतन भजन केलं. जगाचा मालक त्यांचा सहकारी झाला. म्हणून आयुष्यामध्ये सगळ्यात महत्वाचा काय असेल तर तो तुमचा माझा शेवट आहे. म्हणून प्रत्येकानं शेवट गोड होण्यासाठी प्रयत्न करा. मग आयुष्यामध्ये शेवट कोणाचा गोड होतो तर जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, अंतकाळाला ज्याच्या मुखामध्ये देवाचं नाव येतं त्याचा आयुष्याचा शेवट गोड होतो. अभंगाचं शेवटचं चरण. अंतकाळी ज्याच्या मुखाले नाम, नाम आले मुखा. अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा, अंतकाळी ज्याच्या नामाले मुखा, अंतकाळी ज्याच्या
तुका सुखा तुका म्हणे सुखा पार नाही, पार नाही, पार नाही, पार नाही. तुका म्हणे तुका पार नाही, अंधकारीच्या मुखिया मरणाचे अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये महाराज सांगतात, बाबांनो, अंतकाळाला परमात्म्याचं नाम मुखामध्ये आलं ना, त्याच्या सुखाला पारावार राहत नाही. म्हणून आयुष्यभर अट्टहास याच्यासाठी करा की महाराज शेवटच्या क्षणाला माझ्या मुखामध्ये परमात्म्याचं नाम आलं पाहिजे. आयुष्याच्या आयुष्य माणसं बंगला बांधण्यामध्ये अट्टहास करतात. महाराज बंगला बांधण्यामध्ये काही काय माणसांनी अट्टहास केला, आयुष्य संपलं पण बंगला पुरा झाला नाही. बंगल्याचं काम अर्धवट, याच्या बंगल्याचे वास्तुक शांतीने याची पुण्यतिथी एकाच दिवशी आली. अट्टहास केला पण आमच्या उपयोगाचा नाही. म्हणून जीवनामध्ये महाराज शेवटच्या क्षणाला असेल पुण्य सामुग्री तरीच नाम येईल जिभाग्री श्रीरामाचे.
एका जन्माची पुण्याई नाही बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी पूर्वजन्मे सुकृते थोर केली एक जन्म नाही अनेक जन्माची पुण्याई आमच्या उपयोगाला यावी याच्याकरता मुखामध्ये देवाचं नाव ज्याच्या आलं त्याच्या सुखाला पारावार राहत नाही म्हणून आयुष्यभर आम्ही कसंही वागलो तरी देवाचं नाव शेवटच्या क्षणाला मुखामध्ये आलं पाहिजे महाराज अंतकाळी ज्याच्या नामाले मुखा तो का म्हणे सुखा पार नाही त्याच्या सुखाला पारवार राहत नाही म्हणून याच्यासाठी आम्ही प्रयत्न केला पाहिजे याच्यासाठी आम्ही धावपळ केली पाहिजे आयुष्य संपतं महाराज माणूस मेल्यानंतर आम्ही त्याला चौकाच्या खांद्यावर घेतो स्मशानामध्ये घेऊन जातो त्या देहाला जाळून टाकतो या पवित्र देहाची माती होते आणि या देहाची माती झाल्यानंतर महाराज त्या जीवाला सद्गती याच्यात अविनाशी तत्व परमात्म तत्व निघून जातं परमात्मा तत्व निघून जात असताना ते सहजासहजी जात नाही ज्या कुळाचा आहे ज्या परिवाराचा आहे ज्या कुटुंबाचा त्यांचा माझा संबंध आहे हा संबंध तोडण्याचा विधी त्या कुटुंबानं करावा लागतो त्याच वेळेस तो जीवात्मा या मृत्यू लोकातनं महाराज यमदरबाराकडे जाण्याकडे प्रवृत्त होत असतो मी बोलत नाही म्हणून तर महाराज सांगतात ना पुत्रानं माता पित्यांची करायची जी श्रद्धेनं जी क्रिया आहे त्याचं नावच श्राद्ध आहे आहा गटगटाती करती हे पितर वंशदुराचारी पुत्र झाला असणाऱ्या माता पित्यांना मुक्ती देण्याकरता हे विधी आम्हाला शास्त्रानं सांगितलेत त्याच्यातलं हे प्रथम पुण्यस्मरण म्हणजे श्राद्धाचा विधी आहे आणि हा वर्षातला शेवटचा विधी आहे आजच्या दिवशी महाराज आम्हाला त्या ठिकाणी दर्पण विधी करावा लागतो पिंडदान करावं लागतं आणि हे पिंडदान करून त्या पितरांना शेवटचं महाराज या ठिकाणी आम्ही बोलवण करत असतो आजचा हा शेवटचा दिवस गेलेल्या पितरांना मुक्ती मिळण्याचा दिवस आहे शास्त्रानं आम्हाला अनेकशे विधी सांगितले माणूस गेल्याच्या नंतर महाराज सगळ्यात पहिला पिंडदानाचा जो विधी केला जातो तो कोणता तुम्ही जागे नाही काय आता मी ग्रंथातलं विचारलं नाही तुमच्या व्यवहारातलं तुम्हाला प्रश्न विचारलाय माणूस गेला त्याच्या देहाला आम्ही अग्नी दिला अग्नी दिल्यानंतर सगळ्यात पहिला पिंडदानाचा विधी कोणता दशक्रिया विधी 10वा हा दशक्रिया विधी नावाचा सगळ्यात पहिला विधी हा पहिला पिंडदानाचा विधी शास्त्रानं आम्हाला सांगितला तो आम्हाला माणूस गेल्यानंतर करावा लागतो मला सांगा दशक्रिया विधी कितव्या दिवशी करायचा असतो बोला 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 आता तरी बोला आता तुमच्याकडे कितव्या दिवशी करता मला माहित नाही माणूस गेल्यानंतर दशक्रिया नावाचा विधी हा कोणत्या दिवशी करावा लागतो 10व्या दिवशी आणि भाऊकीचं लग्न आड आलं तर 5व्या दिवशी 3ऱ्या दिवशी 7व्या दिवशी आम्ही दशक्रिया विधी धरतो मला सांगा दशक्रिया विधी बदलण्याचा अधिकार जर शास्त्रानं मानवाला दिला असेल दशक्रिया विधी बदलण्याचा अधिकार जर शास्त्रानं मानवाला दिला असेल तर मला सांगा 13वा तुम्ही कितव्या दिवशी करता 13व्या दिवशी मग 13वा 7व्या दिवशी घेतला तर नाही चालत का दशक्रिया विधी बदलण्याचा अधिकार जर शास्त्रानं मानवाला दिला असेल तर तुम्ही 13वा बदलून दाखवा दशक्रिया हा विधी आणि 13वा हे शास्त्र आहे एक वेळ विधी बदलता येतो पण शास्त्र कोणाच्या बापाला बदलता आलेलं नाही महाराज ज्ञानोबारांचं म्हणणं आहे शास्त्र म्हणेल ते सांडावे की राज्य ही तृण मानावे शास्त्रानं सांगितलेल्या विधीमध्ये आम्हाला बदल करता येत नाही तो दशक्रिया विधी नावाचा संस्कार 10व्या दिवशी करायचा का करायचा हो एखाद्याला आपण विचारलं बाबा तुम्ही तुमच्या वडिलाचा दशक्रिया विधी केला ना का केला हो आम्हाला एकच उत्तर ऐकायला मिळतं यांनी यांच्या बापाचा केला म्हणून आम्ही आमच्या बापाचा का करायचं याचा शास्त्रविधी आम्ही जाणून घेतलेला नाही तो दशक्रिया विधी करत असताना त्या स्मशानामध्ये जाऊन आम्हाला त्या ठिकाणी तो विधी करावा लागतो ते ब्राह्मण काका येतात तो विधी मांडतात त्या विधीची यथासांग अशी पूजा केली जाते आम्ही दशक्रिया विधीला आलेलो माणसं सगळे कुठंतरी बाजूला जाऊन बसलेलो असतो त्या दशक्रिया विधीच्या ठिकाणी पिंडदान केलं जातं ते पिंड पाडले जातात मला सांगा तुमच्या भागामध्ये किती पिंड पाडतात हो दशक्रिया विधीला किती पिंड पाडतात 3 पिंड पाडतात काही भागामध्ये 5 पिंड पाडतात काही भागामध्ये 3 पिंड पाडतात हे 5 पिंड 3 पिंड कोणाकोणाचे असतात नाही मला माहित ब्राह्मण काका आम्हाला सांगत असतात ज्याची आई गेली ना त्या विधी करता जी मुलं बसलेली आहेत त्या मुलांना ते ब्राह्मण काका सांगत असतात तुमची आई गेली आईचं नाव अमुक अमुक हा आईचा पिंड आहे
त्या आईच्या पिंडावरती काळे तीळ वहा, सातू वहा, माका वहा, हळदी कुंकू वहा, अक्षदा वहा, त्याच्यावरती पंचामृत वहा, फुलं वहा आणि अंगठ्यानं पाणी सोडा. अंगठा कसा करायचा? कसा करतात अंगठा? तुमच्याकडे पद्धत नाही कधी? कसा करतात तो अंगठा? असा उलटा अंगठा करायला सांगितला जातो. अंगठा उलटा का करायचा आणि अंगठ्यानं पाणी का सोडायचं? तर अंगठा आयुष्याचा संबंध तोडण्याचं काम करतो. लग्नामध्ये आम्ही सप्तपदी करत असताना नवरा मुलगा आणि नवरी मुलीची सप्तपदी ज्या वेळेस होते, मला सांगा त्या सप्तपदीमध्ये कोणतं बोट धरलं जातो? तुम्ही सगळे ब्रह्मचारी आहेत का? लग्नामध्ये सप्तपदीला आम्ही कोणतं बोट धरतो? लग्नामध्ये सप्तपदीला आम्ही करांगोळी धरतो. करांगोळी आयुष्याचा संबंध जोडण्याचं काम करते आणि अंगठा आयुष्याचा संबंध तोडण्याचं काम करत असतो. तोडावा संबंध यांचा माझा, या कुटुंबाचा आणि माझा आता कोणताही संबंध राहिला नाही. हा पहिला पिंडदानाचा विधी आम्हाला दशक्रिया विधी शास्त्रानं सांगितला, तो करावा लागतो. मला सांगा, त्या दशक्रिया विधीला पहिला पिंड माणूस गेला त्याच्या नावाचा आहे, दुसरा पिंड आजोबाचा आहे, तिसरा पिंड पंजोबाचा आहे. मग मला सांगा, काकस्पर्श कोणत्या पिंडाला झाला पाहिजे हो? लागतो का? तुमच्या भागामध्ये कावळा लागतो ना तुम्हाला? दशक्रिया विधीला काकस्पर्शाला महत्व देतो ना तुम्ही? मग तो काकस्पर्श कोणत्या पिंडाला झाला पाहिजे हो? नाही आम्ही पाहिलं पंजोबाच्या पिंडाला कावळा शिवला तरी आम्ही टाळ्या वाजवतो, शिवला 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 चला घरी. हे मी बोलत नाही, महाराज नाथ महाराज भागवतामध्ये बोलून गेले. दशहाच्या पिंडाशी देखणे आहे काकाशी, ज्यासी गळे पापराशी त्या पिंडाशी नाकळे, ज्याचं पाप आडवा आलं त्याच्या पिंडाला तो काक स्पर्श करत नाही. महाराज तो कावळा स्पर्श करत नाही. गेलेल्या माणसाचा जीवात्मा त्या दशक्रिया विधीच्या पिंडाच्या जवळ येऊन राहतो आणि त्या काक स्पर्शाला सांगत असतो, मी माझ्या वडिलाचं सगळं व्यवस्थित केलं, बहिणींची लग्न व्यवस्थित पार पाडली, भावांच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या, माझ्या मुलांची लग्न अजून बाकी आहे, माझ्या पिंडाला शिवायचं नाही म्हणून काक स्पर्श होत नाही. आम्ही घरातली माणसं उठून तिथं पाया पडायला जातो आणि पाया पडायला गेल्यानंतर सांगतो, दादा पिंट्याच्या आणि गुड्डीच्या लग्नाची काळजी करू नका, आम्ही सगळं ओके करून टाकतो, मग काक स्पर्श होतो. ही त्याच्या मागची कारण आहे. हा दशक्रिया विधी नावाचा संस्कार केला जातो. त्याच्यानंतर 13वा नावाचा विधी करायचा. कसा करायचा हो? या 13व्याच्या विधीला उत्तर कार्य विधी म्हणतात. शास्त्रामध्ये त्याला उत्तर कार्य हा शब्द आहे. हा उत्तर कार्य विधी 13व्या दिवशी करायचा. मला सांगा, एखादा माणूस गेला, त्याला आम्ही खांद्यावर घेतलं, स्मशानामध्ये आणलं, त्याच्या देहाला अग्नी दिला. अग्नी दिल्यानंतर एका गाडग्यामध्ये आम्ही पाणी घेतो. ते गाडगा आम्ही कुठे घेतो? खांद्यावर घेतो. त्या गाडग्याला महाराज एका दगडानं छिद्र पाडतो. एक फेरा पूर्ण करतो, दुसरं छिद्र पाडतो, दुसरा फेरा पूर्ण करतो, तिसरं छिद्र पाडतो, तिसरा फेरा पूर्ण करतो. 3 महाराज फेरे पूर्ण केले, 3 प्रदक्षिणा मारल्यानंतर ते गाडगा आम्ही काय करतो? टाकून देतो, फोडून टाकतो. मला सांगा, ते गाडग ज्या दगडानं आम्ही फोडतो त्या दगडाला तुम्ही काय म्हणता? काय म्हणता त्याला? मला आवाज येत नाही तुमचा. काही भागात त्याला आश्मा म्हणतात, काही भागात त्याला जीवात्मा म्हणतात, काही भागात त्याला जीव खडा म्हणतात. तुमच्याकडं विसाव्याचा दगड म्हणतात. विसाव्याचा दगड नाही, हा शब्द नाहीये त्याला. त्याला आश्मा म्हटलं जातं, जीव खडा म्हटलं जातं, जीवात्मा म्हटलं जातं. मला सांगा, तो आश्मा, जीवात्मा, जीव खडा तुम्ही कुठे ठेवता? घरी आणता का स्मशानामध्ये ठेवता हो? आम्ही कुठंतरी त्याला स्मशानामध्ये दडवून ठेवत असतो. शास्त्र असं सांगतं, त्या देहाला अग्नी दिला ना आम्ही घरी येतो. घरी येत असताना आम्ही घरी आल्यानंतर दिवा लावतो, रांगोळी काढतो. महाराज आपल्यासोबत तो जीव खडा घरी घेऊन यायचा असतो आणि घरी घेऊन आला की त्या जीव खड्याला त्या दिवेच्या शेजारी ठेवायचा. ब्राह्मण काकातर्फे 13 दिवस त्याच्यावरती राहिलेले 13 संस्कार पूर्ण करायचे असतात. त्याला म्हणतात 13वा. आतापर्यंत कुणी कुणी केला जरा बोटवर करा. शास्त्र आम्हाला कळालं नाही, विधी आम्हाला माहीत नाही. हा 13व्याचा विधी झाला आणि 13व्याचा विधी झाल्यानंतर तो जीवात्मा त्या घरातनं बाहेर निघतो आणि महाराज यमदरबाराकडे जाण्याकरता निघतो. यमदरबाराकडे जात असताना या जीवात्म्याला जात असताना एक वैतरणा नावाची नदी लागते. या वैतरणीच्या तीरावर पोचेपर्यंत या जीवाला 48 दिवसाचा कालावधी लागतो. हे 13 दिवस आणि ते 48 दिवस किती झाले हो?
13 आणि 48 61व्या दिवशी जेव्हा त्या वैतरणीच्या तीरावर पोहोचला, ती वैतरणा नावाची नदी मलमूत्रानं घाणीनं भरलेली नदी आहे. ही पार करून जीवाला पहिलं तीराला जावं लागतं, जीवाला तरता येत नाही. ही वैतरणा तरण्याकरता तिथं कामधेनू नावाची गायी आहे. त्या कामधेनूच्या सह्यानं जीव वैतरणा तरून पहिलं तीराला गेला. तिथून पुढे या जीवाला यम दरबारामध्ये जाण्याकरता 39 दिवस लागतात. 13 आणि 48 61 आणि 39 किती झाले? 61 आणि 39 किती झाले? आता तुम्ही शाळा शिकले नाही का काय? 100 दिवस झाले. या 100 दिवसामध्ये त्या जीवाचं भरणी श्राद्ध नावाचा विधी आला तर तो करता येत नाही. नीट कान उघडे ठेवू नाही का? नाही तर मागच्या महिन्यात म्हातारं गेलं, पुढच्या महिन्यात भरणी श्राद्ध आलं, आम्ही म्हणतो बरं झालं भरणीला मिळालं. असं भरणीला मिळत नाही. गेलेला माणूस 100 दिवस तो जीव प्रवासात आहे. 100 दिवसाच्या आत त्या जीवाचं भरणी श्राद्ध करता येत नाही. तो भरणी श्राद्ध निवाचा विधी कधी वर्ष श्राद्धाच्या अलीकडे येतो, कधी वर्ष श्राद्धानंतर येतो, म्हणून तो वर्षात गणला जात नाही. 100व्या दिवशी जीव त्या यम दरबारामध्ये पोहोचला की तिथं गेल्यानंतर एक शेवटचं कोर्ट आहे. कोर्ट कुठं? वरती गेल्यानंतर एक शेवटचं कोर्ट आहे आणि त्या कोर्टामध्ये एक सरकारी वकील आहे. त्याचं नाव माहितीये का? सरकारी वकील चित्रगुप्त नावाचा वकील या जीवाची फाईल त्या कोर्टात दाखल करतो आणि तिथून त्या जीवाची केस उभी राहते. मग किती शेजाऱ्याचे बांध कोरले, किती दुधात पाणी घातलं, किती लोकांचे पैसे बुडवले, किती गावाचे पैसे खाल्ले, कोणी असू द्या, आमदार, खासदार, कीर्तनकार, सगळे त्या ठिकाणी सगळ्याला तो हिशोब द्यावा लागतो. मी असो, माझा बाप असो, आम्ही दोघं संघच असो, कोणालाही तिथं सुट्टी नाही. सगळा हिशोब त्या जीवाला द्यावा लागतो. 265 दिवस ती केस चालते आणि 265व्या दिवशी तिचा निकाल लागतो. हे 100 आणि ते 265 किती झाले? 365. आणि तो जो निकालाचा दिवस उगवतो तो तुमच्या माझ्या प्रथम पुण्यस्मरणाचा दिवस असतो. विठ्ठला 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 विठ्ठला. म्हणून गेलेल्या माणसाला मुक्ती देण्याकरता हा शेवटचा विधी आहे आणि आजच्या दिवशी त्या जीवाला मुक्ती मिळते. म्हणून मुक्ती मिळण्याकरता या जीवात्म्याला वर्षभर आम्हाला त्यांच्या नावानं पुण्यात्मक कर्म करावं लागतं. ज्ञानदान करावं लागतं, अन्नदान करावं वस्त्र लागतं, द्रव्यदान करावं लागतं, वस्त्रदान करावं लागतं. त्या जीवात्म्याच्या नावानं केलेलं पुण्यात्मक कर्म त्या जीवाला प्राप्त होत असतं. म्हणून महाराज दर महिन्याला आम्हाला त्या गेलेल्या माणसाला जेवण द्यावं लागतं. दर महिन्याला आम्ही एक श्राद्ध घालतो ना. दर महिन्याला आम्ही त्याला पाहुणा जेवायला घालतो. आताच्या काळामध्ये महाराज परवा पुण्यामध्ये एका तरुण मुलाने मला प्रश्न केला, महाराज तर माणूस मेला की गेला, माणसाच्या जीवनाचं काय खरं आहे हो? इथं त्यांच्या नावानं घातलेलं जेवण तिथं त्या पितरांना कसं काय मिळतं? पाहुणा जेवायला कुठं घालायचं? आपल्या घरी. आणि पितर कुठं आहेत? मग इथं जेवायला घातलेलं त्या पितरांना कसं काय मिळतं? मी त्याला उत्तर दिलं, दाद्या एखादा माणूस जर गुजरातमध्ये आहे आणि त्यानं महाराष्ट्रामध्ये फोन केला त्याच्या घरच्यांना की माझ्या मोबाईलचा बॅलन्स संपलाय, घरातल्या माणसानं इथून कोपरगाववरनं गुजरातच्या माणसाच्या मोबाईलला बॅलन्स टाकला, तिथं त्याला कसं काय गेला? कोपरगावमध्ये केलेलं रिचार्ज गुजरातमध्ये कसं काय गेलं? मग तसंच आहे, त्या जीवात्म्याच्या नावानं केलेलं पुण्यात्मक कर्म त्या जीवाला मिळत असतं महाराज. म्हणून वर्षभर त्यांच्या नावानं मला पुण्यात्मक कर्म करावं लागतं. आणि आजचा हा शेवटचा दिवस आहे, हा पिंडदानाचा विधी आहे. आणि या पिंडदानाच्या विधीनं त्या पितरांना मुक्ती देण्याकरता हा विधी आम्हाला शास्त्रानं सांगितला. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, हा स्वतः आम्ही आमच्या हातानं केला. पिंड पदावरी पिंड पदावरी दिला पोलिया करी, दिला पोलिया करी, दिला पोलिये करी, दिला पोलिये करी, दिला पोलिये माझे झाले गया वंदन, पिठले पितराचे
माझे झाले गयावर जण फिटले पितरांशी ऋण या पेनाच्या ऋणातून मुक्त होण्याकरता हा विधी आम्हाला करावा लागतो. आणि याच जर जीवाला मुक्ती मिळाली नाही तर महाराज मेल्यानंतर सुद्धा त्या जीवाला महाराज ते दुःख भोगावं लागतं. मरणाच्या वेळेचं दुःख आणि मेल्यानंतर मुक्ती मिळतपर्यंत असणारं वर्षभराचं दुःख, या दुःखाची अवस्था काय? अभंगाचं दुसरं शरण. मरणात वेळी करी तळमळ, मरणात वेळी करी तळमळ, मरणाचे करी तळमळ, मरणाचे वेळी करी तळमळ. देवनी गोपाळ एवढी गोपाळ राहिले ते. एवढी गोपाळ करी तळमळ, मरणाचे वेळी करी तळमळ, मरणाचे वेळी हो करी तळमळ. विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई. जय जय विठोबा रखुमाई. टाळी वाजवा, भजन करा. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. विठोबा विठोबा रखुमाई. विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. पुंडलिक वरदा श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. मरणाच्या वेळेची होणारी अवस्था तुकोबाऱ्या सांगतात. मरणाचे वेळी करी तळमळ, आठवे कृपाळ ते वेळे. महाराज वेळोवेळा त्या परमात्म्याचं चिंतन करा. परमात्म्याच्या चिंतनानं चिंतने चिंतने तद्रूपता. परमात्म्याच्या चिंतनानं आपल्या असणाऱ्या आत्मस्वरूपाला जीवन प्राप्त झालं पाहिजे. मरणाच्या वेळेची होणारी अवस्था महाराज सांगतात, अरे मरणाच्या वेळेला जीवाला असंख्य अशा दुःखाला सामोरं जावं लागतं आणि हे दुःख जीवाला भोगावं लागतं. म्हणून जीवनामध्ये जीवन जगत असताना शेवटच्या क्षणाला परमात्म्याचं चिंतन, मरणाचं दुःख पचवण्याकरता वेळोवेळेला तुम्ही परमात्म्याचं चिंतन करा. आणि जर तुम्ही नाही चिंतन केलं, नाही परमात्म्याचे चिंतन केलं, महाराज विषयाच्या सेवनानं जर तुम्ही आयुष्यामध्ये सुपरीचा ढेकर द्यायला गेला तर आयुष्यामध्ये विषयानं सगळ्याचा फासा पाडला. महाराज
मग या विषयानं तुम्हाला मरावं लागेल. ज्ञानोबारायांची भाषा पहा. हे विषय तरी कैसे रोहिणीचे जळ जैसे का स्वप्नीचे आभासे भद्रजाती. हे विषयानं तुम्ही सेवन होणार नाही. या विषयानं तुम्हाला तृप्तीचा ढेकर येणार नाही. अहो या विषयानं एका माणसाचा पडशा पाडला. माणसाला विषय परमार्थापेक्षा गोड वाटायला लागले. ज्ञानोबाराय बोलले महाराज, विषय विषयाचा परिपाडू गोड परमार्थ लागे कडू. कडू गोडशे तो गोडू जीवाशी झाला. कडू असणारं माणसाला गोड लागतं, पण गोड असणारा परमार्थ मात्र आम्हाला गोड लागत नाही. याचं कारण आम्हाला विषयाचं असणारं सेवन जास्त महत्वाचं वाटतं. म्हणून या विषयाच्या मागे जे गेले, विषय ओढी बोलले जीव आता याची कोण करील कीव. उपजे नारायणी भाव पावनी ठाव नरदेह. महाराज या संसारामध्ये सुखाची प्राप्ती नाही. म्हणून तुम्ही जर विषयाच्या सेवनानं गेला तर महाराज माशासारखी तुमची अवस्था होईल. अभंगाचं स्वामीच्या जयाचा गळगिरी माता, स्वामीच्या जयाचा गळगिरी माता, आविष्याचा गळगिरी माता, आविष्याचा गळगिरी माता. मरण पावे मरण पावे मरणाचे वेळी करीतळ माळा येवनी गोपाळ मरणाच्या वेळी करीतळ माळा येऊनी गोपाळ अभंगाच्या पहिल्या श्रवणामध्ये महाराज सांगतात, बाबांनो विषयाच्या मागे जाऊ नका. या विषयानं कोणाला तृप्ती झालेली नाही. रस विषयाला मासा आकळला जातो आणि त्या माशाला पकडण्याकरता पाण्यामध्ये गळ टाकला जातो. त्या गळाला काय लावलं जातं? ओ मासे पकडणारे, पाण्यामध्ये महाराज गळ टाकला जातो. त्या गळाला मासे पकडण्याकरता काय लावलं जातं? त्याला आमिष म्हटलं जातं. आमिष महाराज काहीतरी आमिष त्या गळाला लावलं जातं आणि तो गळ पाण्यात टाकला जातो. माशाला माहीत नाही की याच्यामध्ये गळ आहे. महाराज त्या आमिषाच्या आशेनं तो मासा तिथं येतो आणि तो गळ त्याच्या घशाला लागतो आणि त्याला मरावं लागतं. हेच महाराज सांगतायत, आमिषाची आशा गळगिळे मासा फुटोन्या घसा मरण पावे. त्या आमिषाला मासा भुलला आणि त्याला मरावं लागलं. ज्ञानोबारायांची भाषा किती गोड आहे महाराज. परितया माझी गळू आहे जो प्राणा ते घेऊन जाय. त्या माशाला माहिती नाही हा गळ माझा प्राण घेऊन जाणार आहे. मला त्याला मरावं लागलं. तसं विषयाच्या सेवनानं तुम्हाला मला जावं लागणार आहे. म्हणून विषयाच्या नादाला लागू नका. परमात्म्याचं चिंतन करा. विषयाला बाजूला ठेवून परमात्म्याचं केलेलं चिंतन आयुष्याच्या शेवटाला उपयोगाला येतं. मरणाच्या वेळेला परमात्म्याचं चिंतन केलं आयुष्याच्या उपयोगाला येतं. नवे नवे शेवटच्या क्षणाला परमात्म्याचं केलेलं चिंतन सर्व सुखाची प्राप्ती करून देतं. ज्ञानेश्वर माऊली नारायण माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. अंतकाळी ज्याच्या नामाले मुखा तुका म्हणे सुखा पार नाही. मरणाचे वेळी करी तळमळ आठवे कृपाळ ते वेळी. मलाच वेळोवेळा त्या परमात्म्याचं चिंतन करा. घेतलेलं नाम आम्हाला शेवटाला उपयोगाला आलं पाहिजे. पैसा बँकेत राहील, गाई गोठ्यात राहील, मित्र स्मशानापर्यंत येतील. कितीही कमवलं तरी आमच्यासोबत कोणी आम्हाला सोबत येणार नाही. पण आयुष्यामध्ये केलेले पुण्याची शिदोरी आणि परमात्म्याचं घेतलेलं नाव आम्हाला शेवटच्या काळामध्ये उपयोगाला येणार आहे. म्हणून याच्यासाठी माणसानं प्रयत्न केला पाहिजे.
याचसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिवस गोड व्हावा या शेवटाकरता प्रयत्न केला पाहिजे. आज ज्या या ठिकाणी मातेचं प्रथम पुण्यस्मरण आहे, कैलासवासी गंगा भागीरथी छबूबाई आबासाहेब पाटील लोंढे या मातेच्या पवित्र स्मृती करता, या पवित्र अभिवादनाच्या दिवशी, या मातेच्या महाराज पुण्यस्मरणाच्या दिवशी या ठिकाणं त्यांच्या परिवारानं या मातेला अखेरचा निरोप देण्याकरता आणि या मातेला पुढची वाटचाल मिळण्याकरता या मातेच्या स्मरणार्थ इथं कीर्तनाचं आयोजन केलं. का कीर्तन ठेवलं मी नेहमी सांगत असतो महाराज, पुण्यस्मरणाचं कीर्तन, दशक्रिया विधीचं प्रवचन, 13व्याचं कीर्तन गेले त्यांच्याकरता मुळीच नाही, जे जाणारे त्यांच्याकरता आहे. हे पुण्यस्मरणाचं कीर्तन ठेवण्याचं या कुटुंबामागं महाराज या मातेचे दोन्ही चिरंजीव असतील, दोन्ही चिरंजीवांनी हा अट्टास धरला. आमचे गोरख आबासाहेब लोंढे पाटील, त्यानंतर रमेश आबासाहेब लोंढे पाटील, या दोन्ही चिरंजीवानं, त्यांच्या दोन्ही कन्या असतील शोभा बाळासाहेब चंद्रे, त्याचबरोबर सौ अनिता बाळासाहेब देवकर पाटील महाराज, या सर्वांच्या वतीनं या मातेच्या पुण्यस्मरणानिमित्त हा कीर्तनाचा कार्यक्रम का ठेवला तर महाराज आलेल्या सर्व लोकांना कुठंतरी जीवनाचं ज्ञानदान मिळावं याच्याकरता महाराज हे ठेवलेलं कीर्तनाचं प्रयोजन. या मातेच्या चिरंतनाकरता, या मातेच्या पुण्यस्मरणाकरता जो समाज येईल, नुसतं ज्ञानदान त्यांना देऊन उपयोग नाही, तर या मातेच्या स्मरणार्थ आलेल्या प्रत्येक माणसाच्या मुखामध्ये या आमच्या आईच्या स्मरणार्थ एखादा तरी घास जावा. एक शीत दिल्या अन्न होय कोटी कुळाचे उद्धरण, आमची कोटी कुळ्या पुढीत होण्याची ताकद त्या अन्नदानामध्ये महाराज. अन्नदानात परमदानम विद्यादानम मत परम, अन्नेण क्षणिका तृप्ते यावं जीवंत विद्या. हे ज्ञानदान घडावं, अन्नदान घडावं या मातेच्या स्मरणार्थ महाराज या मातेला तिचाच राहिलेला प्रवास सुखकर व्हावा आणि आलेल्या सर्व मंडळीनं या मातेला भगवान परमात्म्यानं आपल्या पायाशी जागा द्यावी याच्याकरता सर्वांनी त्या परमात्म्याला विनंती करावी. अविनाश करिया पुलिया ऐसे लावी मना पिसे गोविंदाचे. आपल्या अविनाशी तत्वामध्ये या मातेला विलीन करून घ्यावं महाराज. जीवनामध्ये आईसारखं श्रेष्ठ दैवत नाही. ज्याची जीवनातली आई गेली ना, त्याच्या जीवनातलं प्रेमाचा सागर आटला. स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी. जग तुमच्यावर प्रेम करेल हो. जगाचं प्रेम हे स्वार्था करताय. जब लगा अपने पल्लों में पैसा है तो जग करे सलाम, अपना पैसा निकल गया तो मीठा कोही न बोले. जीवनामध्ये पैसा संपला कोणी प्रेम करणार नाही. तुम्हाला कटू वाटेल पण सत्य हो. सध्याच्या काळामध्ये बहिणी सुद्धा तुमच्यावर खरं प्रेम करत नाही. आताच्या काळामध्ये बहिणींचं प्रेम सुद्धा सहीवरती आलं. प्रॉपर्टी करता भावाला कोर्टामध्ये नेणाऱ्या बहिणी महाराष्ट्रात जन्माला आल्या महाराज. हे माझं म्हणणं नाही, तुकोबाराय बोलले. जवरी झाले मोठा धंदा तवर बहीण म्हणते दादा, पण मरेपर्यंत आपल्या लेकराच्या सुखाकरता विचार करणारे जीवनातले आई बाप आहेत. आणि आई वडील जोपर्यंत आहेत महाराज, तोपर्यंत असेपर्यंत त्यांची किंमत कळत नाही. आई गेली जीवनातलं प्रेम संपलं जातं आणि वडील गेले जीवनाचा आधार संपला जातो. म्हणून तुम्हाला नाही काही करता आलं, नाही गळ्यामध्ये माळ घालायची नका घालू, नाही तुम्हाला गळ्यामध्ये माळ घालायची घालू नका, नाही आळंदी पण नरीची वारी करायची करू नका, नाही तुम्हाला आमच्या टोळीत यायचं नका येऊ, नका ज्ञानेश्वरी वाचू, नका गळ्यामध्ये माळ घालू, पण घरात असणाऱ्या आपल्या चालत्या बोलत्या आई वडिलाची सेवा करा. जगाचा मालक तुम्हाला भेटायला आल्याशिवाय राहणार नाही. मला सांगा, पंढरपुरात असणारा पांडुरंग परमात्मा पंढरपुरात कशासाठी आला हो? पुंडलिकासाठी आला. पुंडलिकानं काय केलं? आई वडिलाची सेवा केली महाराज. पुंडलिका काय केले? परब्रह्म उभे केले. आई वडील केवळ काशी तेने न जावे तीर्थासी, सकल तीर्थाची धुरे दिये का माता पितरे दिया सेवेसी कीर शरीरे लोण की जे. आई वडिलांना दिला हा पिंड, त्यांची म्हातारपणी काढायची नाही धिंड. या माता पित्याची जरी सेवा केली, तुम्हाला काशीला सुद्धा जाण्याची गरज नाही. नाहीतर आता तळेकर बुवा, आमच्या महाराज लोकांना तडाखाच उठवलाय, चलो मथुरा, चलो अयोध्या, चलो काशी. जाण्याबद्दल माझं दुमत नाही. तुम्ही काशीला जाता कशा करता? काशीत गेल्यावर काय मिळतो? मोक्ष मिळतो. कोणी सांगितलं तुम्हाला? काशीत मोक्ष मिळतो. कोणी सांगितलं? काशीत गेल्यानंतर मोक्ष मिळतो. खरं आहे तुमचं म्हणणं, पण काशीत मरावं लागतं. बाबा तुमच्या गावातले बाबा लोंढे बाबा, तुमच्या गावातलं काशीत मरायला कोण कोण तयार आहेत? आमचे शितोळे पाहुणे इथं ठिकाणी आहेत. तुम्ही दोघांनी यादी करा. काशीत जे मरायला मोकळा आहे त्याला मी स्वतः माझ्या खर्चाने घेऊन जातो. हे माझं म्हणणं नाही, ज्ञानोबा राय बोलतात महाराज. मोक्ष देवणी उदार
काशी होय कीर परी वेचे लागे शरीर ते गावी. काशीत मेल्यानंतर मोक्ष आहे, पण आई वडिलाच्या सेवना जिवंतपणे मोक्षाची प्राप्ती आहे. म्हणून या पासणाऱ्या महाराज संपूर्ण परिवारानं या मातेच्या स्मरणार्थ या मातेची चांगल्या वाचा काया वाचा मनानं सेवा केली आणि या मातेला अखेरचा निरोप देण्याकरता आपण सगळेजण जमलेलो आहोत. म्हणून या मातेच्या स्मरणार्थ एक शेवटचा फुलाचा अभंग घेऊ. आणि आज विशेष करून महाराज प्रभू रामचंद्रांचा जन्मोत्सव आहे. 12:30 वाजलेले आहेत. प्रभू रामचंद्रांच्या जन्मोत्सवाचा एक अभंग म्हणू आणि शेवटी फुलं टाकू. या मातेच्या स्मरणार्थ एक फुलाचा अभंग आणि महाराज भगवान असणाऱ्या आमच्या प्रभू रामचंद्रांच्या जन्मकाळाचा एक अभंग होईल. त्यानंतर सेवेला पूर्णविराम होईल. याच्यासाठी केला होता आम्ही जातो तुम्ही कृपा द्यावी. मी जातो तुम्ही कृपा सकळा सांगावी विनंती माझी. वाढ वेळ झाला उभा पांडुरंग वैकुंठा श्रीरंग बोलावी. अंतकाळी विठू आम्हाचे पावलं सहित झाला गोष्ट तुका. वाढ वेळ झाला उभा पांडुरंग वैकुंठा श्रीरंग बोलावी. तुकाराम तुकाराम